आपण प्रश्न अशा प्रकारे घेतलेले आहेत, ज्या प्रकारे एम-पी-एस-सी राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारले जातात. म्हणजे जर तुम्ही बघितलात, तर सगळ्यात जास्त भर दिलेला जातो, तो म्हणजे घटना समितीकडे. म्हणजे ज्याला आपण संविधान लिहिलं, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली याच्याकडे लक्ष दिलं जातं. दुसरा त्याच्यानंतर प्रश्न विचारले जातात, ते म्हणजे संसदेवर प्रश्न विचारले जातात. तिसरा प्रश्न विचारले जातात, विधिमंडळावर प्रश्न विचारतात. त्यानंतर पंचायती राजवर विचारतात आणि नंतर न्यायालयांवर विचारतात. हाच आपला सिक्वेन्स आहे. ही 5 प्रमुख गट आहे, ज्यातनं प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भारतीय संविधानातील दुरुस्ती प्रक्रियेची तरतूद कोणत्या कलमात आहे? म्हणजे याला काय म्हणतो आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोव्हिजन म्हणजे संविधानामध्ये घटना दुरुस्ती आपण कशी करू शकतो. तर त्यासाठी आपले कारण भारताचं संविधान जे आहे हे कुठल्याही प्रकारचं रिजिड संविधान नाही आहे. हे लवचिक आहे, कठोर आहे, पण कठोर आणि लवचिक याचा संगम इथे केलेला आहे आपण. कारण आपले जे संविधान निर्माते होते त्यांना हे माहिती होते की कालानुरूप गोष्टी बदलतात आणि आपल्या संविधानामध्येही तसे बदल झाले पाहिजे. त्यामुळे त्यांनी हे प्रावधान तिथे ठेवलेलं होतं. आता हे प्रावधान कुठलं? तर आत्ता आणि हा प्रश्न घेण्यामागे एक अजून कारण आहे, की आत्ता आपण बघितलं, की आपले जे गृहमंत्री आहे, गृहमंत्र्यांनी एक घटना संशोधन बिल संसदेमध्ये सादर केलं. आणि तुम्हाला माहिती असेल त्यात असं आहे, की कुठलाही व्यक्ती मग तो प्रधानमंत्री असो, त्यानंतर मंत्रिमंडळातला असो, मुख्यमंत्री असो, जर तो 30 दिवस जेलमध्ये असेल आणि त्याची शिक्षा ज्या ज्या गुन्ह्याअंतर्गत त्याला आत टाकलेलं असेल, त्याची शिक्षा 5 वर्षाच्या वर असेल, तर त्यांनी 30 दिवसाच्या आत राजीनामा द्यावा आणि जर दिला नाही, तर 31व्या दिवशी त्याचं जे पद आहे, त्या पदापासून त्याला मुक्ती देण्यात येईल. असं तो आहे आणि त्यामुळे माहिती आहे तुम्हाला गदारोळ निर्माण झालेला सगळा. तर त्यामुळे हा प्रश्न परीक्षेत येऊ शकतो. तर जसं आपण बघितलं तर कुठलं आहे तर कलम 356. तर कलम 356 कशासाठी आहे तर हे पण इमर्जन्सीचं प्रोव्हिजन आहे. ज्याला आपण दुसऱ्या भाषेत म्हणतो प्रेसिडेंट रूल. कलम 356 प्रेसिडेंट रूल साठी आहे. कलम 352 हे आपल्यासाठी ज्याला आपण म्हणतो नॅशनल इमर्जन्सीसाठी आहे. ठीक आहे. कलम 370 तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कलम 370 काश्मीर संदर्भात होतं. मग राहिलं कुठलं? तर कलम 368. तर कलम 368 अंतर्गत संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात येतो. आणि यासाठी काय लागतं? घटना दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला सामान्य बहुमत लागत नाही. आपल्याला विशेष बहुमत लागतं आणि विशेष बहुमत म्हणजे काय म्हणतं 2/3